इथे लावतो, ठीक आहे. या हँडलवर लावतो याला. इथे माउंट केला आहोत आणि याला एकदम टाईट केलेला आहे, बिलकुल हलणार नाही. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज पण रोजच्यासारखी कडक ऊन आहे. आज ठीक आहे, काल बादल होता पण आज ऊन आहे. आणि काल मी जे मार्केटमध्ये जाऊन हे 4 कुंडे आणले होते झाडं लावासाठी, त्याच्यामध्ये आज मी झाडे लावणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता या 4 कुंड्यामध्ये मी खत माती टाकून मी झाडाचे बिया वगैरे सगळे टाकलेलं आहे आणि आता याला वापायला थोडा वेळ लागणार. गेल्या काही महिन्याच्या नंतर मी हा वाला ॲक्शन 5 प्रोचा हा हँडल माउंट बनवलेला आहे. हा मोबाईल माउंट आहे, हा वाला ॲक्शन 5 प्रो जो लिहून आहे हा मोबाईल माउंट आहे आणि हा वाला जो छोटावाला दिसतंय खालचा हा आहे हँडल माउंट. आता हा पुरा झाला हँडल माउंट एक प्रकारचा. आणि हा काम काय करते, आपल्याला सिनेमॅटिक शॉट्स वगैरे पाहिजे व्लॉगसाठी व्हिडिओसाठी वगैरे दुसऱ्या कुठल्या कामासाठी आपल्याला सिनेमॅटिक शॉट्सची गरज आहे, तर त्यासाठी हा हँडल माउंट पुरा काम करतो. म्हणजे याच्यावर आपण हा जो खालचा दिसतंय हा वाला हँडल माउंट आहे, याला आपण हँडलमध्ये लावू शकतो. म्हणजे गाडीच्या वगैरे हँडलला सिनेमॅटिक शॉट्स घेऊ शकतो याला लावून, ठीक आहे. पडत नाही काही नाही, फक्त याचा प्रॉब्लेम येतो आज मला. गेल्या काही दिवस पहिले मी याला चेक केलं होतं जेव्हा मी नागपूरला गेलतो. नागपूरचा ब्लॉग आहे अपलोड झालेला आहे. जेव्हा मी नागपूरला जात होतो तेव्हा त्याच्यामध्ये शेक बोत होत होता हा वाला वरचावाला. तर याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आली आहे, हे खालचावाला काहीतरी याच्यामध्ये काहीतरी झालेलं आहे. म्हणजे नट वगैरे ढिलं झालं, याला टाईट करायचं आहे. बाकी नागपूरचा ब्लॉग तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईन, नाही तर चॅनलवर अपलोड आहेच, तुम्ही पाहू शकता नागपूर ब्लॉग, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मला सिनेमॅटिक शॉट्स घ्यायचे होते जाताना, पण घेऊ नाही शकलो कारण ती हा एकदम टाईट बसला होता, बिलकुल हाले नाही. हा वाला बहुत शेक होय. एक तर याच्यावर वजन मोबाईलचा वजन बहुत आला असेल, नाहीतर रोड खराब होते जाताना, तर रोडापायी हा शेक करत असेल. म्हणजे पडायची भीती होती, एवढा स्पीडमध्ये हालत होता. मग याला आता थोडासा टाईट करून टाकतो. मला वाटते थोडासा ढिला आहे, हो ढिला आहे, तर याला थोडं टाईट करून टाकतो. टाईट करतो, मग बाहेर वगैरे जाऊन याचा शूट घेऊन पाहू, मग पाहतो कसा काय आहे, ठीक आहे. तो क्वालिटी बढिया आहे दोन्ही याची. हे बघा, हे आहेत ना, हे आहे गोप्रोसाठी. गोप्रो ॲक्शन कॅमेरा वगैरे 360 कॅमेरा वगैरे याच्यावरती आपण माउंट करू शकतो. आणि याच्यानं आपण हे म्हणजे हे पुरा हा जो सेट आहे माझ्या हाती, हा आपण हँडल बारवर म्हणजे जे काही हँडल राहते गाडीच्या हँडलवरती वगैरे लावून आपण सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेऊ शकतो, ठीक आहे. याच्याने हा मोबाईल होल्डर जो मी याच्यावरती लावला होता हा बहुत शेक आहे. इथं प्रॉब्लेम आहे, याला पुरा मी टाईट करून टाकतो, परमनंट पुरा टाईट करून टाकतो. बाकी मग शॉर्ट्स घेऊन पाहतो बाहेर जाऊन, ठीक आहे. हा इकोचा गोप्रोचा सेटअप आपण असे लावू शकतो, असा लावून सिनेमॅटिक शूट घेऊ शकतो. आडवा तिडवा 360 डिग्री घुमवून कसा बी आपण सिनेमॅटिक शूट घेऊ शकतो. पाय शेक होऊ शकते, ठीक आहे. आणि माझ्या शहरातले रोड खूप जास्त खराब आहे, खूप. बाहेर जाऊन शूट घेऊन पाहू चांगल्या जागेवर जाऊन, ठीक आहे. चलो. तर मित्रांनो, आता मी आलो आहोत हायवे रोडवर या माउंटची टेस्टिंग करण्यासाठी. आता मी तुम्हाला हायवे दाखवून देते. हा आहेत हायवे आणि इकडं हा आहेत बगीचा आहेत हायवे, ठीक आहे. हा चंद्रपूरवरून असा हायवे आला आहेत आणि इथे मी शूट करत आहो. हे आहेत माझी गाडी फॅशन एक्सप्रो. सुपर बाईक नाही, आपली फेवरेट बाईक आहे, बहुत साथ दिलेला आहे.
तर हा माउंट आता ह्याच्यावरती लावून पाहतो, मग इथून सीधा जातो, मग टेस्टिंग करून पाहायचं होतं मला. याला वापरलं नव्हतं, नागपूर जाताना वापरलं होतं, पण तिथं थोडासा प्रॉब्लेम देत होता. पण मग आता याला मी टाईट केलं आहे सध्या. पण कसं आहे वगैरे खराब राहते तर तिथं थोडासा प्रॉब्लेम करू शकते. ठीक आहे, तर आता याला टेस्टिंग करून पाहतो. याला मी सर्वात आधी इथे लावतो. ठीक आहे, या हँडलवर लावतो याला इथून. ठीक आहे, याला लावतो मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे, तर मित्रांनो आता मी हे माउंट केलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, तर इथे माउंट केलं आहोत आणि याला एकदम टाईट केलेलं आहे, बिलकुल हलणार नाही. फोकस कर रे. हे बघा, याला माउंट केलं आहे या हँडलवर आणि इथं मी आता मोबाईल लटकवतो आणि मग इथून या समोर इथं जाऊन पाहतो कसा शूट होते. ठीक आहे, मग जे काही फुटेज तुम्हाला दिसणार ते फुटेज राहणार मोबाईलमधूनच. ठीक आहे, तर मित्रांनो आता जे तुम्ही फुटेज पाहत आहे रोडचा, म्हणजे हायवे रोडचा, थोडासा रोड खराब आहे, आता नाही होणार. शेट काढून राहायला वेट आहे. ठीक आहे, मोबाईलचा वेट आणि गाडीचा आवाज पाहिजे, स्पीड पाहिजे, तो शेक होऊन राहिला. बाकी व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि मी घरापासून खूप जास्त लांब आलो. ठीक आहे, तर आता घरी जातो आणि मग घरी भेटतो तुम्हाला. ठीक आहे, तर आता घरी आलो आहोत आणि आता हा माउंट ठीकठाक आहे, पण शेक बहुत करते, म्हणजे हालते खूप जास्त. तर पाहिन याला, जिथं गरज पडली तिथं काम येऊ शकते. ठीक आहे, तर आता घरी आलो तर 5:30 वाजले घरी यायला. तर आता माडीवर जातो. तर आता आलो आहो माडीवर. सनसेट दिसतंय, सनसेट रोज सनसेट दाखवतो रे बा मी तुम्हाला. हा छोटासा गार्डन आणून देऊ. हे असंच तुटते, ते पूर्ण सुकून गेलाय. कैची आणायची आहे, कैची सुकलेल्या झाडं तोडायच्या. कैची तर नाही भेटली, पण आज कटर भेटला. कटर भेटला. हा कटरनं आता सुकलेले झाडं पुरा काट पुरा काटून काही ना काही करायला. बाई सुकलेली कटला. एवढीला कुंड्या काय करते. बाकी आज पक्षी एक पण ना उडून राहिले रे. आज ऊन आहे, 2 दिवस बादल होते, आज पक्षी एक पण नाही. शेट. तर आजचा हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो. भेटूया आता अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बाय बाय.